हुशारी असून सुद्धा मुलं या स्पर्धा परीक्षांमध्ये टिकून राहत नाही. तर इथे मेन कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची ठरते. तर अशा वेळेस तुम्ही मुलांना काय सल्ला देता? कन्सिस्टन्सी तर महत्त्वाचा मुद्दा आहे नीटमध्ये. नीट असेल किंवा जेई असेल, सातत्य खूप महत्त्वाचं आहे. कारण कसं होतं की विद्यार्थी पहिल्या एक्झामला म्हणजे 11वीला सुरुवातीला ऍडमिशन घेताना तो त्याच्यामध्ये खूप एनर्जी असते. मी हे करेन, मी ते करेन, मी असं करेन. पण जसे जसे एक्झामची लेवल वाढत जाते, जसं जसं प्रॅक्टिस हे वाढत जातं, तो रटाळपणा, त्याच गोष्टी समोर रोज 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 येतात, मग ते थोडंसं लांब होत जातं. पण जे विद्यार्थी सातत्य ह्या 2 वर्षामध्ये ठेवतात त्यांना नक्कीच निकाल मिळतो. आणि शेवटी ही स्पर्धा निकालाची. स्पर्धा ही स्पर्धा असते. जो जिंकला तोच जिंकला. म्हणजे कोण हारला, त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल होतं याचं अनालिसिस कोणी करत नाही. बरोबर आहे. तो हारलेला आहे ना, म्हणजे तो हारला. जो जिंकला तो सातत्याने जिंकला. ब्लॅक किंवा व्हाईट हे असं दोन्हीपैकी एकच आहे, एकतर ब्लॅक किंवा एकदा व्हाईट. आपण याचं पण बघितलं ससा आणि कासव. म्हणजे तसंच आहे, तुमची कन्सिस्टन्सी. तुम्ही स्लो व्हा, स्लो बट स्टेडी. आपण म्हणतो ना, तो हळूहळू करून ग्रोथ करत तो निकाल मिळवतो.